नमस्कार मित्रांनो, शौर्य गाथा या मालिकेत इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगनांची शौर्यगाथा आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. आज बघूयात कोणती वीरांगना आपल्या भेटीसाठी येत आहे ते. अरबी समुद्राच्या अथांग लाटांमध्ये एक कथा आजही जिवंत आहे. एक अशी राणी जिला इतिहासानं विसरायचा प्रयत्न केला, पण समुद्राच्या किनाऱ्यानं तिचं शौर्य आजवर जपून ठेवलं आहे. ती जिनं पोर्तुगीजांच्या छातीमध्ये धडकी भरवली, तेही त्या काळात जेव्हा समाजात स्त्रियांचा युद्ध, शस्त्र, पराक्रम या शब्दांशी काडीमात्रही संबंध नव्हता. पण या एकाच राणीनं त्या काळातील सर्व समजुतींचे काटकोन मोडून काढले. ही आहे तुलुनाडूची अभयाराणी, भारताची पहिली समुद्री स्वातंत्र्य योद्धा राणी अबक्का महादेवी. अबक्का जन्मल्या चौटा राजघराण्यात. चौटा घराणे एक मातृसत्ताक परंपरा जपणारे घराणे. इथं मुलीचं स्थान श्रेष्ठ मानलं जायचं. राजसत्ता बहुधा मुलीकडेच जात असे. या मातृसत्ताक संस्कृतीमुळेच अबक्काला बालवयापासून स्वातंत्र्य, नेतृत्व आणि निर्णय क्षमतेची शिकवण मिळाली. बालपणापासूनच अबक्का या इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. डोळ्यात तेज, मनात धैर्य आणि वागण्यात नेतृत्वाची छटा. जसजसं त्या मोठ्या होत गेल्या तसतसं त्यांच्यात दूरदर्शी व्यक्तिमत्वाची झळाळी दिसू लागली. लष्करी विज्ञान, रणनीती, धनुर्विद्या, तलवारबाजी या प्रत्येक क्षेत्रात त्या अद्वितीय होत्या. त्यांच्याशी स्पर्धा करेल असं एकही माणूस त्या प्रदेशात नव्हता. आणि यामुळं त्यांचे काका तिरुमला राय यांनी परंपरेनुसार अबक्काला थेट उल्लालची राणी बनवलं आणि अबक्का यांनी राणी बनताच त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची साक्ष देणारं अद्वितीय शिवमंदिर बांधलं, जे आजही त्यांच्या कुशल कामगिरीची साक्ष देतं. या मंदिराजवळ आहे निसर्गाचा अद्भुत आणि अविश्वसनीय चमत्कार असणारा रुद्र खडक. या खडकावर वारा आदळला की हा खडक दर सेकंदाला रंग बदलतो. ते पाहून अशी अनुभूती येते की जणू समुद्र, वारा आणि खडकही राणीच्या उपस्थितीला आजही प्रतिसाद देत आहेत. अबक्का राणीनं सिंहासनावर बसताच अनेक चांगली कामं करण्यास सुरुवात केली, पण खरं संकट तर त्यांच्या दारावर हळूहळू झेपावत होतं. एवढं समृद्ध, संपन्न आणि स्वाभिमानी राष्ट्र गिळंकृत करण्यासाठी एक प्रचंड शक्ती पुढे सरकत होती. पण हे संकट नक्की कोणतं होतं? राणी या संकटाचा सामना करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी पहा शौर्यगाथा या मालिकेचा पुढचा भाग. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.